साहेबांचं असं आहे की जोपर्यंत सगळ्यांची जी आहे ती उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होत नाही, त्यांच्याबरोबर जे आहे ही उमेदवारी जी आहे ती त्यांना जे जाहीर करायची असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे काही स्पेशल नाही, नाहीतर दुसऱ्या आपण परिवारवादी पक्षामध्ये जर पाहिलं की त्यांच्या मुलांची, त्यांच्या आप्तेष्टांची नावं जी आहे ती पहिल्या यादीमध्ये टॉपवरती असतील. मला वाटतं या ठिकाणी शिंदेसाहेब स्वतः एक कार्यकर्ता आहेत आणि ते कार्यकर्त्यासारखं या ठिकाणी काम करत आहेत आणि जेव्हा जाहीर होईल तेव्हा मला वाटतं एका बाजूला असंही चर्चा आहे की तुम्हाला कल्याणमधून दिली, याचा अर्थ भाजप ठाण्यामधून निवडणूक लढवणार. बघा, मला वाटतं आज आपण आहे ना या ठिकाणी पॉलिटिकल जास्त न बोलता आज नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते आपण या ठिकाणी केलं पाहिजे. पॉलिटिकल आपण रोज बोलत असतो. आज या सगळ्या जागेंवरती जे आहे वरिष्ठ पातळीवरती चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी चालू आहे. ठाणे लोकसभा जी आहे शिवसेना गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लढते आणि त्या ठिकाणी जे आहे जेव्हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा प्रॉपरली होईल त्यावेळेस बाकीच्या वाटाघाटी आहेत, बाकीच्या जागेंवरती आपल्याला निवडणूक लढायची आहे, त्या लवकरच जे आहे ते येत्या 1-2 दिवसामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी गुढी उभारली जाईल देशात आणि महाराष्ट्रात. कारण प्रभू श्रीरामांचं मंदिर झाल्यानंतर पहिला गुढी पाडवा आहे, त्यामुळे विजयाची गुढी उभारली जाणार आहे मोदीजींच्या नेतृत्वात.